तर मी आहे पेट्रोल पंपवर आणि मी काय बघतोय माहिती आहे का, हे बघा 60 किलोवॉटचं चार्जिंग स्टेशन. हेच जर का नीट त्यांची सिस्टीम असती तर मग कशाला आम्हाला हे IC इंटरनल कंबशन इंजिन घ्यावे लागले असते. असो, नेव्हर द लेट. रिवर्स मारतो आणि मी रस्त्याला लागतो. आणि हा समोर ॲक्सिडेंट झालाय, तुम्हाला दिसतोय का? हा बघा, खूप वाईट ॲक्सिडेंट झालाय. पण हा नेमका झाला कसा? ओके, हा मागून ठोकला गेला असणार. ओहो, दॅट वॉज सो बॅड. आणि हा टोल नाका लागला मला आता. हा ओलांडला की हार्डली 20 मिनिटामध्ये मी घरी असतो. आणि हा आला पुन्हा एकदा नवीन कात्रज बोगदा. कात्रज बोगदा आला की पुणे आल्याचं स्ट्रॉंग फिलिंग येतं. इथे स्पीड कॅमेरे आहेत. हे आहेत ना, हे डिटेक्ट करतात की तुमचं स्पीड काय. बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा, हे बघा, हे जे दाखवत आहेत ना 34, 59, हे त्या कारचे स्पीड आहेत समोरच्या. आपण आपला कमी केला बरं का, लगेच 40 केला. पुण्यात एंट्री केली की कॅमेरे आहेत. एखादा दंड बसल्याचे अनुभव माझ्या कानावर आले. तुम्हाला कधी बसलाय तर सांगा मला. आणि हा मी आलो नऱ्हेला पुन्हा एकदा कॅमेरेज आहेत. इथे आपोआप लोकांचा स्पीड कमी होतात. बघा, समोरच्याने स्पीड कमी केला 39, मी पण कमी केला माझा पण 39च आहे समथिंग. सकाळचे 8 वाजले आहेत आणि CNG स्टेशनवरती आहे मी. हा ऑनलाईन CNG पंप आहे. खूप भारी प्रेशर असतं याचं. जनरली मी इथून भरतो. आणि सकाळचे तोटे आणि रात्रीचे फायदे सांगण्याची ही दुसरी, चौथी, 5वी गोष्ट. अजिबात गर्दी लागत नाही. रात्री मी येतो, थेट गाडी लावतो, भरतो आणि निघून जातो. आता मला मिनिमम नाही म्हटलं तरी एक 15-20 मिनिटं तर माझ्या इथे जात आहेत असं मला दिसतंय. हे मोठं CNG पंप आहे. इथे 1, 2, 3, 4 एकाच वेळी गाड्यांना भरतात. पण स्टील तरी पण वेळ मात्र जातो. हा सगळ्यात जास्त प्रेशर असलेला पंप आहे आणि इथे जनरली भरतो मी. इथे 1, 2, 3, 4 पंप आहेत. खटाखट काम होतं. आणि आता चाललो घरी. हा, अशा पद्धतीने मी पोचलो शेवटी. आफ्टर लॉंग एफर्ट्स फायनली आय हॅड रीच. एकदाचा पोचलो घरी.